आपल्या महाराष्ट्राचं भूषण तारकेश्वर गडाचे महंत परमपूजनीय सर्वांचे मार्गदर्शक आणि आवडते महाराज हरिभक्तपरायण परमपूजनीय आदिनाथ महाराज शास्त्रीजी यांना काही वेळापूर्वी अहिल्यानगर शहरामध्ये लोटस हॉस्पिटल या ठिकाणी आणण्यात आलं. आणण्यापूर्वी महाराजांचं माझं फोनवरती बोलणं झालं. अतिशय तब्येत त्यांची व्यवस्थित होती आणि आणल्यानंतर देखील ॲडमिट होताना त्यांच्याशी व्यवस्थित बोलणं झालं. म्हणजे तब्येत त्यांची ठीक आहे. त्यांचा जय श्रीरामचा जाप देखील चालू होता. त्यानंतर आता काही मिनिटापूर्वीच ऑपरेशन त्यांचं पूर्ण झालंय. अतिशय व्यवस्थित ऑपरेशन झालंय. डॉक्टरांशी बी मी बोललोय. सर्व अहिल्यानगरचे टॉप चांगले डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून या काही गेल्या काही वेळापासून अफवा होत आहेत की काही महाराजांनी स्वतःला काही करून घेतलंय, आत्महत्याचा प्रयत्न केलाय. तर सर्वांना एवढीच विनंती आहे की अशा खोट्या अफवा काही कुणी पसरू नये. महाराजांशी आताच बोलणं झालंय. अतिशय व्यवस्थित तब्येत आहे, व्यवस्थित बोलणं चाललंय. महाराजांना आम्ही तब्येत विचारायला गेलो तर महाराजच दुसऱ्या जे काही भाविक त्यांना भेटत आहेत त्यांनाच ते तब्येतीच्या बाबतीत विचारत आहेत. म्हणजे एवढी त्यांना सर्व भाविकांची मोठ्या प्रमाणात काळजी आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रातून जशी बातमी कळाली तसे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त इथे येत आहेत. त्यांचं मोठं एक आशीर्वाद त्यांच्या पाठीमागं दिव्य शक्ती आहे. म्हणून महाराजांना काहीच झालेलं नाही आणि काही होणारही नाही. ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीने आपल्याला 1-2 दिवसातच समोर येऊन सगळ्या गोष्टीची माहिती देतील. तर एवढीच विनंती मी करतो की आता ते सर्वांचे परमपूजनीय आहेत, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत आणि आमच्यासाठी तर दैवत आहे. म्हणून कुणी अशा खोट्या त्यांच्याविषयी माहिती पसरू नये किंवा बदनामी करायचा प्रयत्न करू नये. महाराजांची तब्येत ठीक आहे. भाविकांना बऱ्याच निरोप आता काही मिळाले, काही बातम्याद्वारा कळाले. तर सर्वांना एवढंच मी सांगतो की कुणी काळजी करू नये. आपले महाराज व्यवस्थित आहेत, व्यवस्थित तब्येत आहे, व्यवस्थित त्यांचं बोलणं चालणं चालू आहे. तर आपण सर्वांनी बेफिकर राहावं एवढीच या निमित्तानं आपल्याला माझं सांगणं.